जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी नयना आपलं स्वागत करते। आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा। चेन स्नॅचिंग करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला गुन्हे शाखा 1 च्या टीमनं अटक केली आहे। या आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यानं 11 गुन्हे केल्याची कबुली देखील दिली आहे। नाशिक शहरामध्ये दिवसाढवळ्या चेन स्नॅचिंगच्या घटना सतत घडतायत। संध्याकाळच्या सुमारास चेहडी पंपिंग स्टेशन परिसरात पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात मोटरसायकलवरून आलेल्या भामट्यांनी खेचून नेलं होतं। नागरिकांच्या मदतीने चेन स्नॅचिंग करणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं, पण त्यातील 2 साथीदार मंगळसूत्र घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले। शहरात या घटनांची वाढ होत असताना पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र फिरवली। अखेर गुन्हे शाखा 1 च्या टीमनं गुप्त माहितीदाराच्या आधारे श्रीरामपूर इथून चेन स्नॅचिंग करणारा नईम मेहबूब सय्यद आणि त्याच्या साथीदाराला शिताफीनं ताब्यात घेतले। पोलिसांच्या तपासानुसार नाशिक शहरामध्ये म्हसरूळ, अंबड, नाशिक रोड, उपनगर, पंचवटी, देवळाली कॅम्प, भद्रकाली, लोणी या पोलीस स्टेशन परिसरात चेन स्नॅचिंग चोरी केल्याची कबुली या आरोपीनं पोलिसांना दिली। या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंडे यांनी दिली। परंतु ज्या मुख्य आरोपी आहेत ते आपल्याला मिळाले नव्हते। त्यानंतर आपल्याला माहिती मिळाली की सदर आरोपी हे पुणे भागात सध्या वास्तव्यात आहेत, त्या ठिकाणी आहेत। आपल्या लीडनुसार आपण काम करत गेलो नंतर आपल्याला कळालं की ते आरोपी हे जागा बदलत आहेत। नंतर आपल्याला त्याचं लोकेशन श्रीरामपूरला मिळालं। त्या ठिकाणी जाऊन आपली टीम थांबली। 2 दिवस आपण त्याचा पाठलाग वगैरे केला आणि त्या ठिकाणी खूप अथक परिश्रमानंतर आपल्याला हे आरोपी ताब्यात मिळाले आहेत। जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक। कोरोना रुग्णांची संख्या जळगाव जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागली। चाळीसगाव तालुक्यात तर बेड आणि रेमडेसिविर इंजेक्शन मिळणं अवघड झालंय। कुणी बेड देतं का बेड अशी म्हणण्याची वेळ चाळीसगाव मधील कोरोना बाधित रुग्णांवर आलेली आहे। संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट येऊन ठेपली आहे। महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं तर रौद्र रूप धारण केलंय। कोरोना विषाणूला संपवण्यासाठी लस हा एकमेव पर्याय सध्या समोर आहे, पण लसीकरणाची गती ही मंदावताना दिसते। जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी लस शिल्लक नाहीये। आता चाळीसगाव मध्ये देखील लस शिल्लक नसल्याचं चित्र समोर आलं। खासगी केंद्रावर थोड्याफार प्रमाणात लसीचे डोस आहेत, पण सरकारी केंद्रावर केव्हा लस उपलब्ध होणार असा सवाल आता नागरिक विचारतायत। राजकारणाचा विषय बाजूला ठेवून लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यावी असं आवाहन आता सर्वसामान्य नागरिक करू लागले। शासनानं आतापर्यंत चाळीसगाव तालुक्याला एकूण 59-17 मध्ये लस पुरवली होती। कोविशिल्ड लस ही एकूण 54 सत्रात तर कोव्हॅक्सिन 5 सत्रात पुरवली। आतापर्यंत दोन्ही कंपनीचे मिळून दोन्ही डोस 5075 लोकांनी घेतले, तर बऱ्यापैकी नागरिकांचा दुसरा डोस देण्यात आलेला नाही। दुसऱ्या डोससाठी नागरिक रोज कोविड सेंटरला येऊन पाय झिजवतायत। जागर जनस्थाननं ट्रॉमा केअर सेंटर इथे डॉक्टर मंदार यांना विचारणा केली असता सोमवारपर्यंत लस उपलब्ध होईल असं उत्तर मिळालं, मात्र ठामपणे ते काहीही बोलू शकलेले नाही। लस घेण्यासाठी मी या केअर सेंटरला आलो असताना या ठिकाणी लस उपलब्ध नाही, परंतु चाळीसगावमध्ये संपूर्ण कोरोनाची लहर पसरत असताना सर्वजण लसी घेण्याला उद्युक्त असताना आज या ठिकाणी लस उपलब्ध नाही। त्याच्यामुळे या सामान्य जनतेचं काय होईल असं सांगता येत नाही। म्हणून शासनाने कुठल्याही राजकारणाचा विषय बाजूला ठेवून ही लस लवकरात लवकर चाळीसगावकरांसाठी उपलब्ध करून द्यावी, यातच चाळीसगावकरांचं भलं आहे। अन्यथा हा कोरोना राक्षस भस्मासूर सर्वांना गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून शासनाला माझी नम्र विनंती आहे की तात्काळ ही लस कोविशिल्ड असेल, कोव्हॅक्सिन असेल, ह्या लसी उपलब्ध करून चाळीसगावकर जनतेची सेवा करावी असं मला इथं प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं। जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव। संपूर्ण राज्यासह धुळे जिल्ह्यात देखील वीकेंड लॉकडाऊन शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजल्यानंतर सुरू झालाय, पण लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर देखील धुळेकरांना या लॉकडाऊनचं गांभीर्य नसल्याचं पाहायला मिळालं।
धुळे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर देखील बेजबाबदार धुळेकर सर्रासपणे रस्त्यावर फिरताना दिसतात। अशा बेजबाबदार धुळेकरांमुळेच धुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आणखीनच वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। बेजबाबदार धुळेकरांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई देखील करण्यात येते। कोरोना काळात नागरिकांनी जबाबदारीनं वागणं आवश्यक असताना धुळेकर मात्र निर्धास्त झालेले दिसतात। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी। संपूर्ण राज्यामध्ये राज्य शासनाच्या वतीनं ब्रेक द चेन ही मोहीम राबवली जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये होणारी वाढ लक्षात घेता प्रशासनाच्या वतीनं 2 दिवसाचा वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे। या वीकेंड लॉकडाऊनला संपूर्ण धुळे शहरातील तसेच जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी संपूर्णपणे चांगला उत्तम असा प्रतिसाद दिला असला तरी मात्र काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे चित्र सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। सध्या आपण आहोत जुना आग्रा रोड या महामार्ग या ठिकाणी आपण बघू शकतात की नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडताना दिसत आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल काही आपले पूर्णपणे या ठिकाणी कारवाई करताना दिसत आहे। जे नागरिक विनाकारण किंवा विना मास्क घराबाहेर पडत असतील त्यांच्यावर देखील कारवाईचा बडगा या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं तसेच महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं उचलण्यात येत आहे। मात्र असं असलं तरी व्यापाऱ्यांनी एकीकडे संपूर्ण मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असला तरी नागरिकांच्या वतीनं या कुठेतरी लॉकडाऊनला हरताळ पासल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत आहे। म्हणून जिल्हा प्रशासनाला शासनाने जे वीकेंड लॉकडाऊन आणि जे ब्रेक द चेन मोहीम राबवण्यात येत आहे, या ब्रेक द चेन या मोहिमेला कुठेतरी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी देखील जिल्हा प्रशासनाला मदत करावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे। कोल्हार घोटी रस्त्याचं काम सुरू होऊन 2 वर्ष झाली आहेत, पण अकोले तालुक्यातील रस्त्याचं काम अर्धवटच आहे। एका बाजूनं काम करून मध्ये रस्ता तसाच अर्धवट सोडण्यात आला, यामुळे नाहकच वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। खड्डेमय परिस्थितीमुळे अनेक अपघात कोल्हार घोटी रस्त्यावर घडलेत। अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागलाय। यात सागर नवले या तरुणाचा मृत्यू झालाय। तरी प्रशासनानं ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला कायम पाठीशी घातले। या घटनेचा निषेध म्हणून अकोल्याच्या पानोळ पेट्रोल पंपाजवळ आंदोलन करण्यात आलंय। आंदोलनकर्त्यांनी या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांना न्याय द्यावा अशी मागणी केली। या आंदोलनात अशोक भांगरे, नवले, मारुती मेंगाळ, सुरेश नवले, जगन देशमुख, मीनानाथ पांडे, अशोक देशमुख, संदीप दराडे, इंदोरी गावातील नागरिक सहभागी झाले होते। ठेकेदारावर कारवाई व्हावी आणि जोपर्यंत अकोले हद्दीत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहतूक आम्ही होऊ देणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला। दिवसामध्ये या कामाला जर गती आली, अपेक्षित गती मिळाली नाही तर पुन्हा एकदा रस्त्यावर यायचं आणि हे आंदोलन पूर्ण द्यायचं असा इंदोरी ग्रामस्थांनी इशारा दिलेला आहे। त्यामध्ये हे बाइंडिंग राहणार आहे। कळस ग्रामस्थ उपस्थित होते, त्यांनी सुद्धा या ठिकाणी हमी दिलेली आहे की आम्ही सुद्धा कळसच्या हद्दीच्या पुढे एक सुद्धा वाहन जाऊन देत नाही। अशा प्रकारच्या काही प्रभावी मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत। या आंदोलनाचं यश आहे, परंतु भविष्य काळामध्ये काल परवा सागर जो आपल्या परिवाराला गेला, अशा प्रकारचा दुसरा सागर आपल्या परिवारामधून जाऊ नये, अपघातग्रस्त होऊ नये। त्यामुळे जनतेला सुद्धा आव्हान आहे की आपण जोपर्यंत रस्ता या ठिकाणी होत नाही तोपर्यंत आपण सुद्धा सर्वांनी काळजी घ्यावी, एवढी विनंती या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेली आहे। अकोले कळस ते बारी हा रस्त्याचं काम पूर्ण झाल्याशिवाय एकही डंपर त्यानं संगमनेरच्या दिशेने घेऊन जाता कामा नाही। रस्ता पूर्ण झाल्याशिवाय काय पुढे त्याच्या गाड्या तिकडे न्या, तो रस्ता जर अपूर्ण जर ठेवला परत जर अपघात जर झाले तर त्याची किंमत संबंधित ठेकेदाराला, संबंधित एजन्सीला, संबंधित प्रशासनाला त्याची मोजावं लागेल असा इशारा आपल्या सर्वांच्या निमित्ताने करण्यात। जागर जनस्थानसाठी सचिन खरात, अकोले। तर वीकेंड लॉकडाऊनच्या धर्तीवर येवल्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय। अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण दुकानं बंद होती आणि या सर्व घटनांवर प्रशासनाचीही करडी नजर। कोरोना संसर्गावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनानं शनिवार आणि रविवार असा 2 दिवसांचा कडक निर्बंधासह वीकेंड लॉकडाऊन घोषित केला। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकानं बंद ठेवण्याचा आदेश शासनानं जाहीर केल्यानं येवले शहरामध्ये वीकेंड लॉकडाऊनचा परिणाम दिसतोय। त्यामुळे शहराच्या मुख्य बाजारपेठांमध्ये आणि रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतो। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अयूब शहा यांनी। महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यामध्ये वीकेंड लॉकडाऊन घोषित केल्यानंतर त्याचा परिणाम आज येवले शहरात सुद्धा दिसून आला आणि येवले शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आपण उभे आहोत। आपण या परिसरामध्ये पाहू शकता की ही संपूर्ण मार्केट जी आहे ती बंद आहे। या ठिकाणी असलेल्या
लोकांनी किंवा दुकानदारांनी त्याचं पालन करत आज संपूर्ण शहरामध्ये जो आहे विकेंड लॉकडाऊनचं पालन केलेलं आहे. केवळ शहरातील जे आहे फळांची दुकानं असतील किंवा फळांची भाजीपाल्याचं जे मार्केट आहे ते काही अंशतः जे आहे ते सुरू आहे, मात्र संपूर्ण बाजार जे आहे ते बंद आहे. एकंदरीत व्यापाऱ्यांनी आज या बंदचं पालन केलेलं आहे. अतिशय तुरळक अशी या ठिकाणी लोकांची आवाजावी आहे. महत्त्वाच्या कामानिमित्त लोक बाहेर पडलेले आहेत. इव्हन येवला शहरामध्ये आज संपूर्णपणे बंद पाळला जात आहे. जागर जनस्थानसाठी अय्यूब शहा, येवला. न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पैठणीच्या दुनियेतील एकमेव विश्वसनीय नाव म्हणजेच कापसे पैठणी. दर्जा, गुणवत्ता, सुबकता आणि विश्वासाच्या बळावर केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं नाव अर्थातच कापसे पैठणी. जेथे आहे अस्सल येवला पैठणी सोबतच कांजीपुरम, गडवाल, पटोला, चंदेरी, बनारस सिल्क साडी, नवरीचा शालू, नववार पैठणी, घागरा, सेला, दागिना सिल्क, कलांजली सिल्क, दुल्हन साडी, मानापानाची सुरत साडी, पैठणी पर्स आणि आणखी कितीतरी व्हरायटीज. सोबत नामांकित कंपनीचे शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, कुर्ता, पायजमा, डिझायनर शूटिंग शर्टिंग आणि रेडीमेड जेंट्स वेअर. आमची वैशिष्ट्ये: ऑनलाईन खरेदी सेवा, बस्त्याची खास व्यवस्था, प्रशस्त AC भव्य दालन, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, तात्काळ ग्राहक सेवा. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. तसंच कोविड-19च्या सर्व नियमांचे पालन करीत घ्या खरेदीचा मनमुराद आनंद. आमचा पत्ता: कापसे पैठणी, काळा मारुती रोड, येवला, जिल्हा नाशिक. फोन नंबर 02559 267 358 02559 268 358. प्रोप्रायटर श्री बाळासाहेब कापसे तसेच श्री दिलीप खोकले तसंच समस्त कापसे परिवार. ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे. तर इकडे मालेगाव, मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात देखील रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतो. या भागात रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा असून मेडिकल दुकानासमोर मोठ्या रांगा लागल्या आहेत. एकीकडे आरोग्य मंत्री आणि अन्न औषध प्रशासन मंत्री आणि सरकार रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा होऊ देणार नसल्याची ग्वाही देत आहे. तर मालेगाव, मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात परिस्थितीत मात्र काहीही फरक नाही. या भागात आजही रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे. मेडिकल दुकानासमोर मोठ्या रांगा लागल्या. काही ठिकाणी तर अक्षरशः भांडणं देखील होत आहेत. इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक धावपळ करतायत. शिवाय अथक प्रयत्न करून देखील त्यांना इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळे अनेकांचा संयम तुटून हतबल झालेले नातेवाईक इंजेक्शनसाठी रडत असल्याचं विदारक चित्रही नाशिकच्या ग्रामीण भागात. म्हणजे नुसतं हैराण करायचं काम करताय पब्लिकला. कोण ऍडमिट आहे तुमचं? माझी बहीण आहे. कुठे ऍडमिट आहे? शिव हॉस्पिटलला. म्हणजे लोक काय करताय काय फक्त वशिलेबाजी सुरू इथं. शासनानं रेमडेसिवीरची निर्माण केलेली टंचाई दूर करण्याबरोबरच काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली. लोक दिवस रात्र मेडिकलवर फिरतायत. रात्री 11-12 वाजेपर्यंत मेडिकलवर बसतायत. मेडिकल लावून लोक निघून जातात, पण रेमडेसिवीर भेटत नाही. नागपूरहून आलोय, माझ्या भावाला ॲडमिट केलंय लोकमान्यमध्ये. तर मी इथं 5 दिवसापासून फार चक्कर मारतोय. इथं 1200 रुपयाला आहे, बाकीच्यांकडे 3-4 हजार रुपयाला कोणी पण देतोय. लाईन तोडू नका म्हणतो ना. बघा मानसिकता खराब झाली आहे. 3 दिवसापासून तुझ्या ऍडमिट में तेरे को वहाँ बताता है हैं? दीपानी है ना तू? हाँ चल वहाँ लाइन में आ जाओ, लाइन में आ जाओ. जगह पे लग जा तू है एकदम काम है. फालतू दिमाग मत खराब करना है मेरा. मैं कल से चक्कर मार रहा. आम्ही भाई परसों से चक्कर मार रहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मालेगाव. जामखेडमधल्या इंदिरा हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णांची कागदपत्र घेऊन पात्र लाभार्थ्यांकडून प्रोसेसिंग आणि इतर उपचार दाखवून लूट केली जात असल्याचा प्रकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं समोर आणला. या हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पात्र लाभार्थ्यांनी अहमदनगर इथल्या महात्मा फुले
जन आरोग्य योजनेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे। या मागणीची जर दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। जामखेड शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या भुतवडा येथील संभाजी आजीनाथ डोके यांच्या पत्नीला 19 मार्च रोजी बाळंतपणासाठी इंदिरा रुग्णालयात दाखल केलं होतं। इथे डॉक्टरांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देता येईल यासाठी डोके यांच्याकडून सर्व कागदपत्र घेतली। यानंतर सीझर करावं लागेल आणि 1 रुपयाही खर्च येणार नाही असं सांगितलं। मात्र फाईल प्रोसेसिंगसाठी 5,000 रुपये डोके यांना भरण्यास सांगितले। त्यानुसार डोकेंनी 5,000 रुपये भरले। नंतर डॉक्टरांनी सीझर केलं। यावेळी जन्मलेल्या बाळाचं वजन 3 किलो 300 ग्रॅम भरलं असताना काचेत ICU मध्ये ठेवण्याची गरज नसताना बाळाला ICU मध्ये 3 ते 4 दिवस ठेवलं। कुठलाही उपचार केला नाही, तसंच इतर खर्च 15,000 रुपये भरून घेतले। पत्नीच्या सीझरपूर्वी महात्मा फुले योजनेअंतर्गत पैसे लागत नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं। मात्र त्यांनी गोड बोलून वेगवेगळ्या खर्चापोटी 23,000 रुपये भरून घेतले। याबाबत तक्रारदार संभाजी डोकेंनी रुग्णालयाकडून फसवणूक झाली असल्याचं म्हटलंय। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पैसे घेतलेच कसे असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी विचारला। महात्मा फुले योजना ही गोरगरिबांसाठी आहे। ह्या योजनेअंतर्गत संभाजी डोके यांच्याकडून पहिला स्टार्टला की फाईलसाठी 5,000 रुपये लागतात असं त्यात तिथं असणारा सिरोंजी डॉक्टरचा पिओस हे अशोक डोके हे मातवडीचा ह्यांनी सांगितलं। माझं मत आहे आज महात्मा फुले योजनेला तुम्ही जर फाईलसाठी 5,000 घेताय हे कुठं बसतंय? योजनेला रुपया लागत नाही। मग ह्या भ्रष्ट जे दवाखाने आहेत महात्मा फुले योजनेअंतर्गत जे जिल्ह्याचे डॉक्टर दवाखाने आहेत इंदिरा हॉस्पिटल ह्या डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे। इथून पुढे मी त्यांच्याकडे त्यांचा पिओस अशोक रामदास डोके यांनी मला वारंवार फोन करून मला तुमचे पैसे डॉक्टर परत देतील, तुम्ही तक्रार करू नका, तुमची तक्रार मागं घ्या। त्यानंतर मी मेल माझी नाही म्हणजे मी ऑनलाईन तक्रार केली ती मी हा मेल आणायसाठी त्यांच्याकडे गेलो। त्यावेळेस माझ्या चुलत भावाला त्यांनी बोलवून घेतलं। तिथं बोलवून घेऊन त्यांनी पैसे परत देण्याचे प्रयत्न केला। त्यावेळेस मी पैशाला हात लावला नाही, माझ्या चुलत भावाकडे त्यांनी पैसे देऊन टाकले। जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, कर्जत। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनानं ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत पुकारलेला वीकेंड लॉकडाऊन राज्यभरात लागू करण्यात आलाय। या वीकेंड लॉकडाऊनला मालेगाव, मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय। वाढत्या कोरोनाला आळा बसावा यासाठी लागू करण्यात आलेल्या वीकेंड लॉकडाऊनला मालेगाव, मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळतोय। सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले। मात्र विनाकारण आणि अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई देखील केली जाते, कारण त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय। जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड। पुणे जिल्ह्यातील वाढती रुग्णांची संख्या पाहता मिनी लॉकडाऊन सुरू करण्यात आलाय। मात्र आता या मिनी लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेचे आतोनात हाल होत आहेत। हातावरचं पोट असणाऱ्या छोट्या सर्वसामान्य नागरिकांचा, शेतकरी कुटुंबांचा देखील सरकारनं विचार करायला हवा अशी आर्त हाक ठाकरे सरकारला नागरिक करताना दिसतात। पाहूया याबाबतचा जागर जनस्थानचा हा ग्राउंड रिपोर्ट। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन जाहीर केलंय। तर पुणे जिल्ह्यात वाढती रुग्णांची संख्या पाहता मिनी लॉकडाऊन सुरू करण्यात आलंय। पण आता या मिनी लॉकडाऊनमुळे गोरगरीब आणि ज्यांचा हातावर पोट आहे अशा लोकांचे आतोनात हाल होत आहेत। आणि त्यामुळे धंद्याचा खूप उपासमार चाललेली आहे। आमच्या धंदा करायचं आणि भाजीपाला न्यायचा एवढंच आम्ही करू शकतो। आणि बाकीचे काय उदरनिर्वाह आहे ते वेशीला टांगले, त्यामुळं जगायचं कसं हा मोठा प्रॉब्लेम आलेला आहे पुढे। हे कलेक्शन बंद झालेलं आहे। 15 ते 20,000 रुपये रोज करतोय कलेक्शन। आता पूर्वी माझं 80,000 रुपये रोजचं कलेक्शन व्हायचं आहे, पण त्याच्यामुळे कलेक्शन करता येणं व्यापारी बंद आहे। व्यापारी वैतागलेत, घरची परिस्थिती वाईट आहे। त्याच्यानंतर लोकांचे कर्जांचे हप्ते भरायचे आहेत मला बँकेचे, ते पण भरता येत नाही। सतत होणाऱ्या बंदमुळे आता जगायचं कसं हा मोठा यक्ष प्रश्न या छोट्या व्यावसायिकांच्या पुढ्यात उभा आहे। कोरोनाच्या लसीपेक्षा आमच्यासारख्या छोट्या व्यापाऱ्यांना विष देऊन मारून टाकावं असा तीव्र संताप या लोकांनी व्यक्त केलाय। सरकार मध्यम वर्ग को तो मेरे हिसाब से ख़त्म करने में लगी हुई। छोटे मोटे व्यापारी तो पिछले साल ही ख़त्म हो चुके थे, बचा कुछ है अभी मिनी लॉकडाउन के नाम पर और ख़त्म करा दिया। मिनी लॉकडाऊन म्हणत डायरेक्ट संपूर्ण लॉकडाऊनच करून टाकले। जसं मोदी सरकार जसं मध्यरात्रीमध्ये अचानकच म्हणतात की आज मध्यरात्रीपासून हे बंद ते बंद, नोटबंदी हे बंदी, तसंच या राज्य शासनाने पण सेम तसंच कारभार केलेले आहे। तर मिनी लॉकडाऊन किंवा लॉकडाऊन करण्यापूर्वी हातावरचं पोट असणाऱ्या छोट्या सर्वसामान्य नागरिकांचा, शेतकरी कुटुंबांचा देखील सरकारनं विचार करावा अशी आर्त हाक
ठाकरे सरकारला नागरिकांनी केली आहे। जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड। चेन स्नॅचिंग करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला गुन्हे शाखा 1च्या टीमनं अटक केली आहे। या आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यानं 11 गुन्हे केल्याची कबुली देखील दिली आहे। नाशिक शहरामध्ये दिवसाढवळ्या चेन स्नॅचिंगच्या घटना सतत घडतायत। संध्याकाळच्या सुमारास चेहडी पंपिंग स्टेशन परिसरात पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात मोटरसायकलवरून आलेल्या भामट्यांनी खेचून नेलं होतं। नागरिकांच्या मदतीनं चेन स्नॅचिंग करणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं, पण त्यातील 2 साथीदार मंगळसूत्र घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले। शहरात या घटनांची वाढ होत असताना पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र फिरवली। अखेर गुन्हे शाखा 1च्या टीमनं गुप्त माहितीदाराच्या आधारे श्रीरामपूर इथून चेन स्नॅचिंग करणारा नईम मेहबूब सय्यद आणि त्याच्या साथीदाराला शिताफीनं ताब्यात घेतले। पोलिसांच्या तपासानुसार नाशिक शहरामध्ये म्हसरूळ, अंबड, नाशिक रोड, उपनगर, पंचवटी, देवळाली कॅम्प, भद्रकाली, लोणी या पोलीस स्टेशन परिसरात चेन स्नॅचिंग चोरी केल्याची कबुली या आरोपीनं पोलिसांना दिली। या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंडे यांनी दिली। परंतु ज्या ते मुख्य आरोपी आहेत ते आपल्याला मिळाले नव्हते। त्यानंतर आपल्याला माहिती मिळाली की सदर आरोपी हे पुणे भागात सध्या वास्तव्यात आहेत, त्या ठिकाणी आहेत। आपल्या लीडनुसार आपण काम करत गेलो ना, तर आपल्याला कळालं की ते आरोपी हे जागा बदलत आहेत। नंतर आपल्याला त्याचं लोकेशन श्रीरामपूरला मिळालं। त्या ठिकाणी जाऊन आपली टीम थांबली। 2 दिवस आपण त्याचा पाठलाग वगैरे केला आणि त्या ठिकाणी खूप अथक परिश्रमानंतर आपल्याला हे आरोपी ताब्यात मिळाले आहेत। जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक। कोरोना रुग्णांची संख्या जळगाव जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागली। चाळीसगाव तालुक्यात तर बेड आणि रेमडेसिविर इंजेक्शन मिळणं अवघड झालंय। कुणी बेड देतं का बेड अशी म्हणण्याची वेळ चाळीसगाव मधील कोरोना बाधित रुग्णांवर आलेली आहे। संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट येऊन ठेपली आहे। महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं तर रौद्र रूप धारण केलंय। कोरोना विषाणूला संपवण्यासाठी लस हा एकमेव पर्याय सध्या समोर आहे, पण लसीकरणाची गती ही मंदावताना दिसते। जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी लस शिल्लक नाहीये। आता चाळीसगावमध्ये देखील लस शिल्लक नसल्याचं चित्र समोर आलं। खासगी केंद्रावर थोड्याफार प्रमाणात लसीचे डोस आहेत, पण सरकारी केंद्रावर केव्हा लस उपलब्ध होणार असा सवाल आता नागरिक विचारतायत। राजकारणाचा विषय बाजूला ठेवून लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यावी असं आवाहन आता सर्वसामान्य नागरिक करू लागले। शासनानं आतापर्यंत चाळीसगाव तालुक्याला एकूण 59 सत्रामध्ये लस पुरवली होती। कोविशिल्ड लस ही एकूण 54 सत्रात तर कोव्हॅक्सिन 5 सत्रात पुरवली। आतापर्यंत दोन्ही कंपनीचे मिळून दोन्ही डोस 5075 लोकांनी घेतले, तर बऱ्यापैकी नागरिकांचा दुसरा डोस देण्यात आलेला नाही। दुसऱ्या डोससाठी नागरिक रोज कोविड सेंटरला येऊन पाय झिजवत आहेत। जागर जनस्थाननं ट्रॉमा केअर सेंटर इथे डॉक्टर मंदार यांना विचारणा केली असता सोमवारपर्यंत लस उपलब्ध होईल असं उत्तर मिळालं, मात्र ठामपणे ते काहीही बोलू शकलेले नाही। लस घेण्यासाठी मी या केअर सेंटरला आलो असताना या ठिकाणी लस उपलब्ध नाही, परंतु चाळीसगावमध्ये संपूर्ण कोरोनाची लहर पसरत असताना सर्वजण लसी घेण्याला उद्युक्त असताना आज या ठिकाणी लस उपलब्ध नाही। त्याच्यामुळे या सामान्य जनतेचं काय होईल असं सांगता येत नाही। म्हणून शासनाने कुठल्याही राजकारणाचा विषय बाजूला ठेवून ही लस लवकरात लवकर चाळीसगावकरांसाठी उपलब्ध करून द्यावी, यातच चाळीसगावकरांचं भलं आहे। अन्यथा हा कोरोना राक्षस भस्मासूर सर्वांना गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून शासनाला माझी नम्र विनंती आहे की तात्काळ ही लस कोविशिल्ड असेल, कोव्हॅक्सिन असेल, ह्या लसी उपलब्ध करून चाळीसगावकर जनतेची सेवा करावी असं मला इथं प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं। जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव। संपूर्ण राज्यासह धुळे जिल्ह्यात देखील वीकेंड लॉकडाऊन शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजल्यानंतर सुरू झालाय, पण लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर देखील धुळेकरांना या लॉकडाऊनचं गांभीर्य नसल्याचं पाहायला मिळालं। धुळे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर देखील बेजबाबदार धुळेकर सर्रासपणे रस्त्यावर फिरताना दिसतात। अशा बेजबाबदार धुळेकरांमुळेच धुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आणखीनच वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। बेजबाबदार धुळेकरांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई देखील करण्यात येते। कोरोना काळात नागरिकांनी जबाबदारीनं वागणं आवश्यक असताना धुळेकर मात्र निर्धास्त झालेले दिसतात। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी। संपूर्ण राज्यामध्ये राज्य शासनाच्या वतीनं ब्रेक द चेन ही मोहीम राबवली जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये होणारी वाढ लक्षात घेता प्रशासनाच्या वतीनं 2 दिवसाचा वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे। या वीकेंड लॉकडाऊनला संपूर्ण धुळे शहरातील तसेच जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी संपूर्णपणे
चांगला उत्तम असा प्रतिसाद दिला असला तरी मात्र काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे चित्र सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. सध्या आपण आहोत जुना आग्रा रोड या महामार्ग या ठिकाणी आपण बघू शकतात की नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडताना दिसत आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल काही आपले पूर्णपणे या ठिकाणी कारवाई करताना दिसत आहे. जे नागरिक विनाकारण किंवा विना मास्क घराबाहेर पडत असतील त्यांच्यावर देखील कारवाईचा बडगा या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं तसेच महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं उचलण्यात येत आहे. मात्र असं असलं तरी व्यापाऱ्यांनी एकीकडे संपूर्ण मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असला तरी नागरिकांच्या वतीनं या कुठेतरी लॉकडाऊनला हरताळ फासल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत आहे. म्हणून जिल्हा प्रशासनाला शासनाने जे विकेंड लॉकडाऊन आणि जे ब्रेक द चेन मोहीम राबवण्यात येत आहे या ब्रेक द चेन या मोहिमेला कुठेतरी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी देखील जिल्हा प्रशासनाला मदत करावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. जागर जनस्थानसाठी नागेंद्र मोरे, धुळे. कोल्हार घोटी रस्त्याचं काम सुरू होऊन 2 वर्ष झाली आहेत, पण अकोले तालुक्यातील रस्त्याचं काम अर्धवटच आहे. एका बाजूनं काम करून मध्ये रस्ता तसाच अर्धवट सोडण्यात आला. यामुळे नाहकच वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय. खड्डेमय परिस्थितीमुळे अनेक अपघात कोल्हार घोटी रस्त्यावर घडलेत. अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. यात सागर नवले या तरुणाचा मृत्यू झालाय. तरी प्रशासनानं ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला कायम पाठीशी घातले. या घटनेचा निषेध म्हणून अकोल्याच्या पानोळ पेट्रोल पंपाजवळ आंदोलन करण्यात आलंय. आंदोलनकर्त्यांनी या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांना न्याय द्यावा अशी मागणी केली. या आंदोलनात अशोक भांगरे, नवले, मारुती मेंगाळ, सुरेश नवले, जगन देशमुख, मीनानाथ पांडे, अशोक देशमुख, संदीप दराडे, इंदोरी गावातील नागरिक सहभागी झाले होते. ठेकेदारावर कारवाई व्हावी आणि जोपर्यंत अकोले हद्दीत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहतूक आम्ही होऊ देणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. दिवसामध्ये या कामाला जर गती आली, अपेक्षित गती मिळाली नाही तर पुन्हा एकदा रस्त्यावर यायचं आणि हे आंदोलन पूर्ण द्यायचं असा इंदोरी ग्रामस्थांनी इशारा दिलेला आहे. त्यामध्ये ते बाइंडिंग राहणार आहे. कळस ग्रामस्थ उपस्थित होते, त्यांनी सुद्धा या ठिकाणी हमी दिलेली आहे की आम्ही सुद्धा कळसच्या हद्दीच्या पुढे एक सुद्धा वाहन जाऊन देणार नाही. अशा प्रकारच्या काही प्रभावी मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत. या आंदोलनाचं यश आहे. परंतु भविष्य काळामध्ये काल परवा सागर जो आपल्या परिवाराला गेला अशा प्रकारचा दुसरा सागर आपल्या परिवारामधून जाऊ नये, अपघातग्रस्त होऊ नये. त्यामुळे जनतेला सुद्धा आव्हान आहे की आपण जोपर्यंत रस्ता या ठिकाणी होत नाही तोपर्यंत आपण सुद्धा सर्वांनी काळजी घ्यावी एवढी विनंती या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेली आहे. अकोले कळस ते बारी हा रस्त्याचं काम पूर्ण झाल्याशिवाय एकही डंपर त्यानं संगमनेरच्या दिशेने घेऊन जाता कामा नाही. रस्ता पूर्ण झाल्याशिवाय काय पुढं न्यायच्या गाड्या तिकडे न्या. कुठं रस्ता जर अपूर्ण जर ठेवला परत जर अपघात जर झाले तर त्याची किंमत संबंधित ठेकेदाराला, संबंधित एजन्सीला, संबंधित प्रशासनाला त्याची मोजावं लागेल असा इशारा आपल्या सर्वांच्या निमित्ताने करण्यात. जागर जनस्थानसाठी सचिन खरात, अकोले. तर वीकेंड लॉकडाऊनच्या धर्तीवर येवल्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण दुकानं बंद होती आणि या सर्व घटनांवर प्रशासनाचीही करडी नजर. कोरोना संसर्गावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनानं शनिवार आणि रविवार असा 2 दिवसांचा कडक निर्बंधासह वीकेंड लॉकडाऊन घोषित केला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकानं बंद ठेवण्याचा आदेश शासनानं जाहीर केल्यानं येवले शहरामध्ये वीकेंड लॉकडाऊनचा परिणाम दिसतोय. त्यामुळे शहराच्या मुख्य बाजारपेठांमध्ये आणि रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतो. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अयुब शहा यांनी. महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यामध्ये वीकेंड लॉकडाऊन घोषित केल्यानंतर त्याचा परिणाम आज येवले शहरात सुद्धा दिसून आला आणि येवले शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आपण उभे आहोत. आपण या परिसरामध्ये पाहू शकता की ही संपूर्ण मार्केट जी आहे ती बंद आहे. या ठिकाणी असलेल्या लोकांनी किंवा दुकानदारांनी त्याचं पालन करत आज संपूर्ण शहरामध्ये जो आहे वीकेंड लॉकडाऊनचं पालन केलेलं आहे. केवळ शहरातील जे आहे फळांची दुकानं असतील किंवा फळांची भाजीपाल्याचं जे मार्केट आहे ते काही अंशतः जे आहे ते सुरू आहे. मात्र संपूर्ण बाजार जे आहे ते बंद आहे. एकंदरीत व्यापाऱ्यांनी आज या बंदचं पालन केलेलं आहे. अतिशय तुरळक अशी या ठिकाणी लोकांची आवाजावी आहे. महत्त्वाच्या कामानिमित्त लोक बाहेर पडलेली आहेत. इव्हन येवला शहरामध्ये आज संपूर्णपणे बंद पाळला जात आहे. जागर जनस्थानसाठी अयुब शहा, येवला. न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट,
मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002, दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पैठणीच्या दुनियेतील एकमेव विश्वसनीय नाव म्हणजेच कापसे पैठणी. दर्जा, गुणवत्ता, सुबकता आणि विश्वासाच्या बळावर केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं नाव अर्थातच कापसे पैठणी. जेथे आहे अस्सल येवला पैठणी सोबतच कांजीपुरम, गडवाल, पटोला, चंदेरी, बनारस सिल्क साडी, नवरीचा शालू, नववार पैठणी, घागरा, सेला, दागिना सिल्क, कलांजली सिल्क, दुल्हन साडी, मानापानाची सुरत साडी, पैठणी पर्स आणि आणखी कितीतरी व्हरायटीज सोबत नामांकित कंपनीचे शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, कुर्ता, पायजमा, डिझायनर शूटिंग शर्टिंग आणि रेडीमेड जेंट्स वेअर. आमची वैशिष्ट्ये: ऑनलाईन खरेदी सेवा, बस्त्याची खास व्यवस्था, प्रशस्त एसी भव्य दालन, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, तात्काळ ग्राहक सेवा. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. तसंच कोविड-19च्या सर्व नियमांचे पालन करीत घ्या खरेदीचा मनमुराद आनंद. आमचा पत्ता: कापसे पैठणी, काळा मारुती रोड, येवला, जिल्हा नाशिक. फोन नंबर 02559 267 358 02559 268 358. प्रोप्रायटर श्री बाळासाहेब कापसे तसेच श्री दिलीप खोकले तसंच समस्त कापसे परिवार. ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे. तर इकडे मालेगाव, मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात देखील रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतो. या भागात रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा असून मेडिकल दुकानासमोर मोठ्या रांगा लागल्या आहेत. एकीकडे आरोग्य मंत्री आणि अन्न औषध प्रशासन मंत्री आणि सरकार रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा होऊ देणार नसल्याची ग्वाही देत आहे. तर मालेगाव, मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात परिस्थितीत मात्र काहीही फरक नाही. या भागात आजही रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे. मेडिकल दुकानासमोर मोठ्या रांगा लागल्या. काही ठिकाणी तर अक्षरशः भांडणं देखील होत आहेत. इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक धावपळ करतायत. शिवाय अथक प्रयत्न करून देखील त्यांना इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळे अनेकांचा संयम तुटून हतबल झालेले नातेवाईक इंजेक्शनसाठी रडत असल्याचं विदारक चित्रही नाशिकच्या ग्रामीण भागात. म्हणजे निस्ता हैराण करायचं काम करताय पब्लिकला. कोण ऍडमिट आहे तुमचं? माझी बहीण आहे कुठे ऍडमिट आहे? शिवो हॉस्पिटलला. म्हणजे लोक काय करताय काय फक्त वशिलेबाजी सुरू इथं. शासनानं रेमडेसिवीरची निर्माण केलेली टंचाई दूर करण्याबरोबरच काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली. लोक दिवस रात्र मेडिकलवर फिरतायत. रात्री 11-12 वाजेपर्यंत मेडिकलवर बसतायत. मेडिकल लावून लोक निघून जातात, पण रेमडेसिवीर भेटत नाही. नागपूरहून आलो आहे, माझ्या भावाला ॲडमिट केलं आहे लोकमान्यमध्ये. तर मी इथं 5 दिवसापासून 5 चक्कर मारतोय. इथं 1200 रुपयाला आहे, बाकीच्यांकडे 3-4 हजार रुपयाला कोणी पण देत आहे. हो दादा, लाईन तोडू नका म्हणतो ना. बघा मानसिकता खराब झाली आहे. 3 दिवसापासून तुझ्या ऍडमिट में तेरे को वहाँ बताता है दीपानी है ना तू? हाँ चल वहाँ लाइन में आ जाओ, लाइन में आ जाओ. जगह पे लग जा. तू है एकदम काम है, फालतू की मैच मत खराब करना है मेरा. मैं कल से चक्कर मार रहा. आम्ही भाई परसों से चक्कर मार. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मालेगाव. जामखेडमधल्या इंदिरा हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णांची कागदपत्र घेऊन पात्र लाभार्थ्यांकडून प्रोसेसिंग आणि इतर उपचार दाखवून लूट केली जात असल्याचा प्रकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं समोर आणला. या हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पात्र लाभार्थ्यांनी अहमदनगर इथल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली. या मागणीची जर दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. जामखेड शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या भुतवडा येथील संभाजी आजीनाथ डोके यांच्या पत्नीला 19 मार्च रोजी बाळंतपणासाठी इंदिरा रुग्णालयात दाखल केलं होतं. इथल्या डॉक्टरांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देता येईल यासाठी डोके यांच्याकडून सर्व कागदपत्र घेतली. यानंतर सीझर करावं लागेल आणि 1 रुपयाही खर्च येणार नाही असं सांगितलं. मात्र फाईल प्रोसेसिंगसाठी 5,000 रुपये डोके यांना भरण्यास सांगितले. त्यानुसार डोकेंनी 5,000 रुपये भरले. नंतर डॉक्टरांनी सीझर केलं. यावेळी जन्मलेल्या बाळाचं वजन 3 किलो 300 ग्रॅम भरलं असताना काचेत ICU मध्ये ठेवण्याची गरज नसताना बाळाला ICU मध्ये 3 ते 4 दिवस ठेवलं.
कुठलाही उपचार केला नाही, तसंच इतर खर्च 15,000 रुपये भरून घेतले. पत्नीच्या सिझरपूर्वी महात्मा फुले योजनेअंतर्गत पैसे लागत नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं. मात्र त्यांनी गोड बोलून वेगवेगळ्या खर्चापोटी 23,000 रुपये भरून घेतले. याबाबत तक्रारदार संभाजी डोकेंनी रुग्णालयाकडून फसवणूक झाली असल्याचं म्हटलंय. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पैसे घेतलेच कसे असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी विचारला. महात्मा फुले योजना ही गोरगरिबांसाठी आहे. ह्या योजनेअंतर्गत संभाजी डोके यांच्याकडून पहिल्यांदा स्टार्टला की फाईलसाठी 5,000 रुपये लागतात असं तिथं असणारा सिरोंज डॉक्टरचा पिओस हे अशोक डोके हे मातपुळीचा ह्यांनी सांगितलं. माझं मत आहे, आज महात्मा फुले योजनेला तुम्ही जर फाईलसाठी 5,000 घेताय, हे कुठं बसतंय? योजनेला रुपया लागत नाही. मग ह्या भ्रष्ट जे दवाखाने आहेत, महात्मा फुले योजनेअंतर्गत जिल्ह्याचे डॉक्टर दवाखाने आहेत, इंदिरा हॉस्पिटल, ह्या डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे. तिथून पुढे मी त्यांच्याकडे त्यांचा पीओस अशोक रामदास डोके यांनी मला वारंवार फोन करून मला तुमचे पैसे डॉक्टर परत देतील, तुम्ही तक्रार करू नका, तुमची तक्रार मागं घ्या. त्यानंतर मी मेल माझी नाही म्हणजे मी ऑनलाईन तक्रार केली ती. मी हा मेल आणायसाठी त्यांच्याकडे गेलो. त्यावेळेस माझ्या चुलत भावाला त्यांनी बोलवून घेतलं. तिथं बोलवून घेऊन त्यांनी पैसे परत देण्याचे प्रयत्न केला. त्यावेळेस मी पैशाला हात लावला नाही. माझ्या चुलत भावाकडे त्यांनी पैसे देऊन टाकले. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, कर्जत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनानं ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत पुकारलेला वीकेंड लॉकडाऊन राज्यभरात लागू करण्यात आलाय. या वीकेंड लॉकडाऊनला मालेगाव, मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय. वाढत्या कोरोनाला आळा बसावा यासाठी लागू करण्यात आलेल्या वीकेंड लॉकडाऊनला मालेगाव, मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळतोय. सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. मात्र विनाकारण आणि अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई देखील केली जाते, कारण त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. पुणे जिल्ह्यातील वाढती रुग्णांची संख्या पाहता मिनी लॉकडाऊन सुरू करण्यात आलाय. मात्र आता या मिनी लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेचे आतोनात हाल होत आहेत. हातावरचं पोट असणाऱ्या छोट्या सर्वसामान्य नागरिकांचा, शेतकरी कुटुंबांचा देखील सरकारनं विचार करायला हवा अशी आर्त हाक ठाकरे सरकारला नागरिक करताना दिसतात. पाहूया याबाबतचा जागर जनस्थानचा हा ग्राउंड रिपोर्ट. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन जाहीर केलंय. तर पुणे जिल्ह्यात वाढती रुग्णांची संख्या पाहता मिनी लॉकडाऊन सुरू करण्यात आलंय. पण आता या मिनी लॉकडाऊनमुळे गोरगरीब आणि ज्यांचं हातावर पोट आहे अशा लोकांचे आतोनात हाल होत आहेत. आणि त्यामुळे धंद्याचा खूप उपासमार चाललेली आहे. आमच्या धंदा करायचं आणि भाजीपाला न्यायचा एवढंच आम्ही करू शकतो. आणि बाकीचे काय उदरनिर्वाह आहे ते वेशीला टांगले. त्यामुळं जगायचं कसं हा मोठा प्रॉब्लेम आलेला आहे पुढे. हे कलेक्शन बंद झालेलं आहे. 15,000 ते 20,000 रुपये रोज करतोय कलेक्शन. आता पूर्वी माझं 80,000 रुपये रोजचं कलेक्शन व्हायचं आहे. पण त्याच्यामुळे कलेक्शन करता येणं व्यापारी बंद आहे. व्यापारी वैतागलेत, घरची परिस्थिती वाईट आहे. त्याच्यानंतर लोकांचे कर्जांचे हप्ते भरायचे आहेत, मला बँकेचे ते पण भरता येत नाही. सतत होणाऱ्या बंदामुळे आता जगायचं कसं हा मोठा यक्ष प्रश्न या छोट्या व्यावसायिकांच्या पुढ्यात उभा आहे. कोरोनाच्या लसीपेक्षा आमच्यासारख्या छोट्या व्यापाऱ्यांना विष देऊन मारून टाकावं असा तीव्र संताप या लोकांनी व्यक्त केलाय. सरकार मध्यम वर्ग को तो मेरे हिसाब से ख़त्म करने में लगी हुई. छोटे मोटे व्यापारी तो पिछले साल ही ख़त्म हो चुके थे. बचा कुछ है अभी मिनी लॉकडाउन के नाम पर और ख़त्म करा दिया. मिनी लॉकडाऊन म्हणत डायरेक्ट संपूर्ण लॉकडाऊनच करून टाकले. जसं मोदी सरकार जसं मध्यरात्रीमध्ये अचानकच म्हणतात की आज मध्यरात्रीपासून हे बंद, ते बंद, नोटबंदी, हे बंदी, तसंच या राज्य शासनाने पण सेम तसंच कारभार केलेले आहे. तर मिनी लॉकडाऊन किंवा लॉकडाऊन करण्यापूर्वी हातावरचं पोट असणाऱ्या छोट्या सर्वसामान्य नागरिकांचा, शेतकरी कुटुंबांचा देखील सरकारनं विचार करावा अशी आर्त हाक ठाकरे सरकारला नागरिकांनी केली आहे. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड. तर अशा पद्धतीनं मिनी लॉकडाऊन लागल्यानंतर छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा त्याला विरोध दिसतोय. पण भविष्यात येणारी परिस्थिती काय असणार आहे आपल्यासमोर नक्कीच येणार आहे. आणि या बातमीसोबतच न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ. पुन्हा एकदा आपणा सर्वांना सांगणं, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यामुळे घराबाहेर पडत असाल तर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं नक्की पालन करा. मास्कचा वापर टाळू नका. स्वतःबरोबर इतरांचीही काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत.
सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नमस्कार. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जागर कट्ट्यावर एक युवा नेतृत्व इथे आमंत्रित केलेलं आहे. म्हणजे तसं बघायचं झालं तर त्यांचा प्रवास ब्युटी कॉन्टेस्ट, त्यानंतर काही फिल्म्स आणि आता ते मुंबईमध्ये ह्याच पुढील वाटचालीसाठी प्रयत्न करत आहे. जळगावच्या राहणाऱ्या तन्वी मल्हारा यांना आज आपण जागर कट्ट्यावर आमंत्रित केलेलं आहे. कसा आहे त्यांचा प्रवास, कुठल्या पद्धतीने होतोय, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मात्र सर्वप्रथम आपण त्यांचं आपल्या जागर कट्ट्यावर स्वागत करूया. तन्वीजी, जागर कट्ट्यामध्ये आपलं खूप स्वागत. थँक्यू सो मच. मला हेच मराठीमध्ये बोलायचं होतं, पण थँक्यू सो मच. नाही, चालेल, मराठी हिंदी चालेल, नो प्रॉब्लेम. तन्वीजी, एकंदरीत ब्युटी कॉन्टेस्टकडे लोकांचा बघण्याचा जो नजरिया असतो तो खूप वेगळा असतो. मनामध्ये भीती असते किंवा पेरेंट्स पण कधी कधी सपोर्ट करत नाही. मात्र आपण या कॉन्टेस्टमध्ये आपण पार्टिसिपेट झाला आणि मिस इंडिया मल्टीनॅशनल म्हणून आपल्याला गौरवण्यात आलं. नेमका कसा होता आपला प्रवास आणि बिंग ॲज अ ब्युटी कॉन्टेस्टमध्ये एंटर होण्यासाठी कशी सुरुवात होती आपली? मी हिंदीमध्ये बोलू शकते? यस यस यस, यू कॅन. तर एक्चुअली हुआ ऐसे कि मैं बचपन में बहुत ही चबी लड़की थी और बहुत ही डस्की लड़की थी. सो मुझे ऐसे कभी मेरे फ्रेंड्स ने कभी सोचा ही नहीं होगा कि मैं ब्यूटी कॉन्टेस्ट में जाऊंगी, लेकिन मेरे अंदर ही मुझे लगता था मैं बहुत ही सुंदर लड़की हूँ और मैं जीतने वाली हूँ. हमेशा एक ड्रीम था कि मिस इंडिया बनना ही है. बड़े होते होते वो ड्रीम और भी बड़ा होते गया. और बिकॉज आई वॉज डस्की, सो हमारे कल्चर में ऐसा होता है ना कि लड़कियाँ जब वाइट एंड फेयर एंड पेटीट होती है, दे आर रेवर्ड वेरी ब्यूटिफुली. बट माई डैड जो हमेशा मुझे बोलते थे, अरे तू सुष्मिता सेन जैसे दिखती है और फिर ना तू बहुत ही सही हो जाएगी. और फिर हम सब बैठ के साथ में मिस इंडिया के कॉन्टेस्ट देखते थे, रीरन्स देखते थे. सुष्मिता सेन जब जीती थी और मैं देखती थी, अरे वो कैसे उसने स्पीच दिया, तो मैं प्रैक्टिस करती थी मिरर में कि एक दिन जीतूंगी तो कैसे स्पीच दूंगी. फिर जब मैं कॉलेज में गई तो मैं बहुत फैट भी थी, लाइक वेरी चबी. या सो आई लॉस्ट 15 to 20 kgs फॉर मिस इंडिया. और उसके बाद में मैंने सोचा कि अब पार्टिसिपेट करना चाहिए. फिर मैं एक ही साल में 2019 में 3 बार हारी. उसके बाद 4th टाइम आई थॉट कि अब बहुत हो गया, अब मैं हार नहीं सकती, मैं बहुत थक गई हूँ हार के. फिर मैं जीत गई. सो दैट वाज हाउ. फॅमिलीचा सपोर्ट कुठल्या पद्धतीने होता? आता या कॉन्टेस्टमध्ये जाण्यासाठी फैमिली खूब मोटी गोष्ट मैटर करती है. सो उन्होंने आपको कैसे इस सारी चीज़ में सपोर्ट किया? आई थिंक अगर मेरी फैमिली मुझे पुश नहीं करती तो मैं कभी जाती ही नहीं. आई एम सो ग्रेटफुल कि मुझे मेरे पेरेंट्स ऐसे मिले हैं. तो हर कॉन्टेस्ट में, ब्यूटी कॉन्टेस्ट में बिकिनी राउंड होता है, राइट? और ये मुझे पता नहीं था. मुझे बस लगता था कि एक ही राउंड होता है जिसमें वो ना मस्त गाउन पहन के आपको वेव करना होता है और आ जाना है. बट मुझे बाद में जैसे मैंने रिसर्च किया तो मुझे पता चला कि बहुत सारे राउंड्स होते हैं और उसमें से एक होता है बिकिनी राउंड. सो मेरा ऑडिशन था और पहली बार मैंने कभी बिकिनी देखी नहीं थी अपनी लाइफ में. व्हेन आई वाज 18 और 19 तो मैंने अपने डैड को फ़ोन किया, अरे पापा बिकिनी राउंड है, आई कांट पार्टिसिपेट एंड ऑल. तो पापा बोले इसमें क्या है, मतलब एवरी प्रोफेशन, सारे प्रोफेशन का कुछ ना कुछ क्राइटेरिया होता है, तो इसमें बिकिनी राउंड है तो इसमें तुम्हें शर्माना बिल्कुल नहीं चाहिए. और तुमने इतनी मेहनत की है टू लूज ऑल द वेट, देन वाई नॉट फ्लॉन्ट योर बॉडी एंड यू नो विद कॉन्फिडेंस. सो आई थॉट, उस दिन मुझे लगा कि मेरे डैड मुझसे 10 times ज़्यादा कूल है. लाइक आई एम लाइक वेरी लाइक शिट, मैं कैसे करूँगी. बट ही वॉज द वन टू पुश मी एंड माई मॉम हैज़ ऑलवेज बीन विथ मी हर एक पैजेंट में. तो जब मैं ट्रेंड लड़की नहीं थी, बाकी जो लड़कियाँ होती हैं वो बहुत ट्रेंड आती हैं ब्यूटी पैजेंट में, मैं तो बहुत बाद में जाके ट्रेन हुई. तो क्या होता है कि जो लड़कियाँ होती हैं वो बहुत पॉलिश्ड होती है, तो जब उनकी बॉडी दिखती है स्क्रीन पे इट लुक्स लाइक वो बहुत शाइनी है. और मुझे कॉन्सेप्ट ही नहीं पता था. सो इन ऑडिशन आई वाज लुकिंग एट एवरी गर्ल, आई वाज सीइंग कि यार इतनी शाइनी लड़कियाँ कहाँ से आ रही है. सो मेरी मम्मा ने बोला एक काम करते हैं, हम तेल लेकर आते हैं. सो हमने वो होटल में जहाँ पे ऑडिशन हो रहा था, हमने उनसे तेल की बॉटल्स मंगवाई एंड देन शी वॉज द वन टू पुट ऑयल ऑन माई फेस. पैराशूट का ऑयल उन्होंने मुझे डाला और मैं एकदम चमकने लग गई. सो आई थिंक द पॉइंट इज माई पेरेंट्स हैव ऑलवेज बीन द वन टू सपोर्ट मी.
इतनी पॉजिटिविटी से आपको उन्होंने सपोर्ट किया, इसलिए शायद आपको वो अवार्ड मिला और बहुत अच्छे से उन्होंने आपको अच्छे से पैम्पर किया और अच्छे से सपोर्ट भी किया। मेरा अगला सवाल ये है तन्वी जी कि क्या होता है ये जो मराठी में सवाल हाँ ना आई एम फ्लेक्सिबल विद हिंदी एंड मराठी। ये जो राउंड्स होते हैं अभी कैसा है कि ब्यूटी इज़ नॉट जस्ट हाउ यू लुक, ओके, उसमें बहुत सारे ब्रांचेस है, बहुत सारे उसमें ऑप्शंस है। मुझे ये पूछना था कि आपके हिसाब से व्हाट इज़ ब्यूटी, ब्यूटी क्या होनी चाहिए? ओह गॉड, ये जो कॉन्सेप्ट है इट इज़ सो सब्जेक्टिव और मुझे लगता है ब्यूटी फेस तो है ही नहीं, क्योंकि मैं ब्यूटी पैजेंट में चेहरे की वजह से जीती ही नहीं हूँ, क्योंकि वहाँ पर इतनी खूबसूरत लड़कियाँ आती है कि ऐसा लगता है कि खूबसूरती की कोई सीमा ही नहीं है। तो मेरे हिसाब से, आई नो ब्यूटी इज़ डिफरेंट फॉर एवरीवन, मेरे हिसाब से बचपन से ही मैं बहुत कॉन्फिडेंट लड़की रही हूँ और मैं हमेशा बहुत सिक्योर रही हूँ अपने बारे में और मुझे हमेशा ब्यूटीफुल फील हुआ है व्हेन आई एम कॉन्फिडेंट। सो फॉर मी ब्यूटी लाइज विथ कॉन्फिडेंस। तो आप जब भी कॉन्फिडेंट रहते हो अबाउट एवरीथिंग, अबाउट योर वीकनेसेस, अबाउट योर स्ट्रेंथ्स, so that is a beautiful thing about you, so that is beauty for me. वेरी गुड। तन्वी जी, एक सवाल मुझे पूछना था कि ये जो तैयारी होती है अभी, फिटनेस की अलग होती है, डाइट की अलग होती है, या फिर आपके जो मॉक सेशंस होते हैं, आपको जो सवाल पूछे जाते हैं, हर चीज़ की तैयारी जो होती है वो बहुत अलग होती है। आपने जैसे कहा कि आपने 3 बार पहले पार्टिसिपेट किया, फिर उसके बाद आप हारी, देन जाके आपको सक्सेस मिला। ये जो तैयारी थी, ये तैयारी आपने किस तरीके से की? बहुत ही अच्छा सवाल पूछा आपने। तो 3 बार जब मैं हार रही थी, मेरी तैयारी सेम थी। मैं जिम जाती थी, खाना नहीं खाती थी, लाइक आई यूज्ड टू बी वेरी पर्टिकुलर अबाउट माई डाइट। फिर मैं अपनी रैंप वॉक की प्रैक्टिस करती थी, मैं अपना मेकअप प्रैक्टिस करती थी, बिकॉज ब्यूटी पैजेंट में मेकअप कोई अप्लाई नहीं करता, आपको खुद ही सब कुछ करना होता है, ये कोई बताता नहीं आपको। आपको लगता है कि सब आपके साथ हो रहा है। अच्छा, कोई आके आपका मेकअप करता है? वैसा नहीं है, कोई नहीं करता है, आपको ही हर दिन खुद का मेकअप करना होता है और अलग अलग ढंग से करना होता है। तो ये मैंने सारी ट्रेनिंग ले रही थी, बट फिर भी आई वॉज नॉट विनिंग। सो लास्ट में आई थॉट कि मेरा प्रोसेस इज़ रॉन्ग, मैं जो तैयारी कर रही हूँ वो कुछ गलत है और मैं बहुत ही एंथुजियास्टिक लड़की हूँ। तो क्या होता है कि आई हैव टू, लाइक इन ब्यूटी पैजेंट आपको थोड़ा काम रहना बहुत ज़रूरी है, बिकॉज इट्स सो स्ट्रेसफुल। हाँ, और 3-3 बजे वो उठा के आपसे राउंड करवाते हैं, यू नो, या एवरी डे हम 3 o'clock, बिकॉज दे टेस्ट की what do we, how do we react under, you know, not so normal conditions. Like 3 बजे हम वो बोलेंगे चलो अभी आपका impromptu speech competition है, so you have to be like that. तो मैं बहुत जल्दी एक्साइट हो जाती हूँ, तो फिर मैंने सोचा I have to be little calm. So last time what I did was मैं विपासना पे, I don't know if you know this, इगतपुरी, yes, तो वो धम्मागिरी में 10 days का कोर्स था। उसमें शायद मैंने सुना है कि आपको बोलना नहीं होता। Exactly. बोल नहीं सकते आप, 5 बजे के बाद खा नहीं सकते, आपको 12 आवर्स मेडिटेट करना होता है और लाइट बहुत डिम होती है, पढ़ नहीं सकते आप, लिख नहीं सकते, कुछ नहीं कर सकते, बोल भी नहीं सकते, आपको सिर्फ मेडिटेट करना है, दैट्स इट। सो मेरा पैजेंट था 15वें दिन पर और 10 दिन पहले मैं उस कोर्स में गई और पता नहीं मुझे क्या हो गया, मैं उधर तो पूरा रो रही थी, लाइक पूरा सुबह से लेकर रात तक मैं रो रही थी, बिकॉज आई एम अ रेडियो जॉकी बाय नेचर। तो मुझे बोलने की इतनी आदत है और वहाँ पर मुझे स्ट्रिक्टली बोला था कि तुम नहीं बोल सकती। लाइक वो ऑर्गनाइजेशन ने मुझे कॉल भी किया था, मॅम तुम्हाला माहीत आहे ना इकडे बोलायचं नाही, मला हाँ पता है, नाही तुम्ही रेडिओ जॉकी आहात ना, म्हणजे तुम्हाला लाइक अ सफोकेशन आपको हुआ होगा कि फ्रस्ट्रेशन, बाप रे बात नहीं करना है, बिल्कुल नहीं करना है। पर आई क्राइड पूरा टाइम और जैसे 10th डे हुआ मैं निकली और मैं बहुत ही, एक्चुअली आई वाज वेरी लाइक न्यूट्रल। तो मैंने सोचा कि अगर मैं जीत भी गई तो मैं 10 दिन खुश रहूँगी और हार भी गई तो भी 10 दिन सैड रहूँगी, उसके बाद आई बी ओके। तो उस एटीट्यूड के साथ पता नहीं व्हाट वर्कड बट समथिंग मस्ट हैव वर्कड और फिर मैंने पैजेंट में अच्छा परफॉर्म किया। आई लाइक योर अप्रोच कि कैसे होता है कि कुछ लोगों को एक मकाम पे पहुंचना होता है, लेकिन सिर्फ उनकी सोच होती है अरे ये करना है, बट आपने उस वे में जाके हर एक चीज़ को अटेम्प्ट किया कि नहीं वहाँ पे जाना है तो हम जंप नहीं मार सकते, एक स्टेप से जाना पड़ेगा, तो आपने वो स्टेप्स जो लिए इसलिए आपको वो सक्सेस मिला। मुझे अगला सवाल ये है कि जब आप मिस मल्टीनेशनल फॉर इंडिया के लिए आप जब चुनी गई थी, वो जो मूवमेंट था वो मूवमेंट हमारे ऑडियंस ज़रूर एग्जैक्टली क्या था, किस तरीके से वो जो टेंस का जो एकदम एनवायरनमेंट होता है, टेंशन होता है,
आपको किस तरीके से सवाल वहाँ पे पूछे गए थे, और फिर जैसे आपका नाम अनाउंस हुआ, वो जो मोमेंट है वो एक्चुअली आज हम एक बार फिर से सुनना पसंद। ओ वाओ, मेरा फेवरेट डे था, बाय फार द बेस्ट डे ऑफ माय लाइफ। एक स्टोरी है इसके पीछे। तो 3 पैजेंट जो मैं हारी थी पहले, हर एक पैजेंट में मेरे पेरेंट्स ने मुझे हारते हुए देखा है। और क्या होता था, मैं कॉल करती थी कि नहीं आप आओ फिनाले में और आप इस बार देखोगे मैं जीतने वाली हूँ, इस बार तो क्राउन तन्वी लेकर जागी। एवरी पैजेंट हैव सेड दिस। और वो बेचारे स्टार्टिंग लाइन में बैठ के एकदम सीटी वीटी मारने के लिए रेडी होते थे और मैं कुछ तो गड़बड़ कर देती थी एवरी पैजेंट। तो लास्ट पैजेंट में मैंने उन्हें बोला कि आई कांट सी यू, कि आप वापस देखो मुझे हारते हुए, इस बार आप मत आना, प्लीज़ मत आना। तो बोले हाँ हम इस बार नहीं आएंगे, तू अपना अपना कर लेना। तो वो नहीं आए, बाकी पूरी फैमिली आई, बट मेरे पेरेंट्स नहीं आए। तो वो एक कहानी थी। तो उसके बाद में जो फिनाले डे था मेरा, उस टाइम सारी लड़कियां बहुत ही क्या बोलते हैं नर्वस थी, और यू नो दे वर मेडिटेट कर रही थी, प्रेयर्स कर रही थी। मैंने भी वो सब किया। बोला भगवान प्लीज़, अब मैं बहुत थक गई हूँ हार के, अब मैं नहीं हार सकती हूँ। तो ये मैं बहुत बार बोल रही थी। और जैसे हमारा रैंप वॉक शुरू हुआ, आई रिमेंबर कि बहुत बारिश हो गई और पूरा रैंप गीला हो गया और इट वॉज सो डिफ़िकल्ट। लड़कियाँ स्लिप हो रही थी और 2-3 लड़कियाँ गिर गई थी हमारे रैंप वॉक पे। और मैंने बोला मेरे को बहुत अच्छा वॉक नहीं करना है, बस मुझे चल के वापस आना है। वहाँ के लोगों ने उसको फिर क्लीन नहीं किया? बीच में राउंड में नहीं कर सकते हो, एक बार स्टार्ट हो गया नहीं कर सकते हैं, एक बार स्टार्ट हो गया तो यू जस्ट हैव टू एंड इट। तो हमारा वो चल रहा था, लड़कियाँ स्लिप हो रही थी और मैं देख रही थी ऐसा मेरे साथ ना हो प्लीज़ भगवान। तो मैं चलती जा रही थी। तो मैंने रियलाइज़ किया जब मैं प्रैक्टिस कर रही थी कि मेरा जो गाउन है वो बहुत लंबा है और किसी ना अगर इसके ऊपर स्टेप करता तो मैं पक्का गिर जाऊंगी। तो ये मुझे बाद में रियलाइज़ हुआ। तो जैसे ही मेरा राउंड आ रहा था तो मैं अपने डिज़ाइनर के पास जाती हूँ, बोला सर आई रियली वांट टू चेंज माय आउटफिट। तो बोलते तन्वी तुम्हारा अभी 5 मिनट्स में यू हैव टू गो ऑन स्टेज एंड हाउ कैन यू चेंज योर क्लोथ्स नाउ। आई वाज लाइक नो सर आई हैव टू बिकॉज आई कांट, यू हैव नॉट सीन। वो अंदर तो उन्हें नहीं पता था बाहर क्या हो रहा है। तो बोलते आई डोंट नो, यू डू वॉट एवर यू वॉन्ट। तो मैंने उनके स्टैक ऑफ क्लोथ्स में से एक गाउन उठाया जो गाउन मुझे बस फिट हो रहा, पता नहीं हुआ भी नहीं। एक मैंने अपनी जूनियर को बुलाया जो वहाँ पे थी, बोला प्लीज़ फिट कर दो इस गाउन को। उसने सेफ्टी पिन से मेरा पूरा गाउन फिट किया और जो कि मेरे नी लेंथ इधर तक ही था, ज़्यादा लंबा नहीं था। और मैं चल के एकदम आराम से, बिल्कुल मैंने शान नहीं मारा, आई डोंट वांट टू यूज़ द वर्ड शान, बट यू नो क्या होता है कि वो स्टाइल नहीं किया क्योंकि आई वाज वेरी एटीट्यूड या क्योंकि मुझे गिरना नहीं था, बस यही था मेरा इंटेंशन। फिर मैं आ गई, मैं बहुत खुश थी। और लास्ट जो हमारा राउंड होता है वो है फाइनल Q&A राउंड। उसमें मेरा फेवरेट क्वेश्चन मुझे पूछा गया, तो आई थिंक आई वाज सो हैप्पी कि मुझे वो क्वेश्चन पूछा। मुझे पूछा गया कि तन्वी इफ़ यू हैड टू चूज़ बिटवीन योर वॉइस एंड योर फेस व्हाट वुड यू चूज़। तो मैंने बोला ऑफ कोर्स आई चूज़ माई वॉइस because I have been a radio jockey for so many years and it was always my voice that made me connect towards people and you know they confided in me because I had a good voice and my face has never done anything good for society in general. So I would definitely and 100% go for my voice. So they liked that answer. और फिर जैसे ही एंकर पूछती है कि so who do you think will become next multinational India? And I was so happy that मेरी जो successor थी, मतलब मेरे से पहले जो थी, उसने बोला आई वॉन्ट तन्वी टू विन माइक पर। सो आई वाज लाइक हाँ मैं जीत गई, अगर मैं नहीं भी जीती तो इट्स फाइन। तो फिर एंकर बोलती है यस यू आर राइट इट्स तन्वी मल्हारा एंड एवरीबडी स्टार्टेड शाउटिंग सो बैडली। और मेरे फैमिली वाले पूरे स्टेज पर आ रहे थे, प्लीज़ डोंट कम अप प्लीज़, इतना एम्बैरेसिंग हो रहा था। और फिर मैं जीत गई, मुझे क्राउन मिल गया। तो फर्स्ट कॉल इट वॉज 3 AM इन द मॉर्निंग। 3 AM या पैजेंट 4-5 बजे तक चलते रहते। सो मैंने अपने डैड को फ़ोन किया, पापा मैं जीत गई। सो फाइनली सो दैट्स व्हाट ही सेड, ओ थैंक गॉड फाइनली तू जीत गई। एंड माय मॉम सेड फाइनली हम अपने घर पे अच्छा खाना खा सकते हैं, क्योंकि मैं भी उनको उबला हुआ सब खिला रही थी। अरे अच्छा, इसलिए उनको ज़्यादा मतलब थैंकफुल हुआ कि अरे बाप रे फाइनली अभी मतलब थोड़ा डाइट का खाना थोड़ा साइड रहेगा, अब सब खा सकते हैं। अच्छा अच्छा, सो दैट वाज इट। हर एक जीत की एक कहानी होती है। वैसे आपने एक जो अच्छी सी कहानी बताई, इसका हमारे दर्शक ज़रूर लाभ उठाएंगे। मेरा अगला सवाल ये है कि देखिए कैसे होता है, एक मकाम के बाद आपको उसे मेंटेन भी करना होता है। जीत के बाद आपके लाइफ में क्या बदलाव आए? बदलाव तो एज सच नहीं आया है मुझे। मतलब आप शायद कुछ ऑफर्स आए होंगे आपको, कुछ पोर्टफोलियो के होंगे या फिर किसी स्क्रीनिंग के होंगे, किसी फिल्म के होंगे।
बहुत इंटरेस्टिंग कहानी है। जैसे मैं जीती उसके एक हफ्ते तक बहुत सारे आ रहे थे लाइक एक हफ्ते तक आई वाज लाइक मैं लॉन्च होने वाली हूँ करण जौहर से, लाइक आई वाज सो हैप्पी, पर वैसा कुछ हुआ नहीं बट आई वाज रियली हैप्पी। पर उसके बाद ऑफ कोर्स थोड़ी चीज़ें एक्सेसिबल ज़्यादा हुई, मेरा पोर्टफोलियो अच्छा बिल्ड हो गया और अब जो तैयारी मुझे करनी है वो है मिस मल्टीनेशनल की, तो मैं उसकी अभी तैयारी कर रही हूँ। आई एम श्योर उधर पहुँचने के बाद मुझे और कुछ अच्छा आई डोंट नो ऑफर आएगा या मैं कुछ अच्छा कर पाऊँगी। और द मेन पॉइंट फॉर मी, मुझे जो करना है वो ये कि आई वॉन्ट टू बी लाइक यू एक्चुअली, मुझे भी अपना शो चाहिए, मैं भी चाहिए कि मैं ऐसे इंटरव्यू करूँ। सो माई गोल इज़ टू बी हिम विदाउट, और आप तो ब्यूटी पैजेंट में भी जीते हो सो इट्स गुड। सो माई गोल इज़ दिस, बट आई डोंट नो इसके लिए जो मुझे तैयारी करनी है वो तो मुझे आपसे सीखना पड़ेगा, लेकिन ब्यूटी पैजेंट के लिए तो आई एम मेंटेनिंग माई मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ। बहुत अच्छे अच्छे लोग हैं तो जस्ट कोशिश कर रहे हैं। तन्वी जी, मेरा अगला सवाल ये है कि ये अभी ट्रेंड बन चुका है कि आप ब्यूटी कॉन्टेस्ट जीतने के बाद यू डायरेक्टली गो टू बॉलीवुड या फिर आप फिल्म में काम करने के लिए आप रेडी हो जाते हैं। तो आपने वैसा कुछ सोचा या फिर उस डायरेक्शन में आपने कुछ प्लानिंग की है? यस, बिल्कुल की है। द पॉइंट इज मैं बहुत ही कंफर्टेबल थी बीइंग अ रेडियो जॉकी, आई वाज वेरी हैप्पी। और फिर मुझे लग रहा था कि इट्स नॉट राइट, मतलब इतना हैप्पी एट सच यंग एज होना नहीं चाहिए मुझे, आई हैव टू बी अनकम्फर्टेबल। और मेरे मेंटोर ने मुझे बोला कि यू शुड ट्राई फॉर यू नो एक्टिंग एंड यू शुड ट्राई फॉर ब्यूटी पैजेंट्स। तो मैंने सोचा लेट्स स्टार्ट ऑफ विद ब्यूटी पैजेंट्स, बिकॉज वो मुझे ड्रीम तो था ही, लेकिन मैंने कभी ऐसा सोचा नहीं कि मैं सच में करूँगी। लाइक कभी होता है ना कुछ कुछ ड्रीम्स आपको सोचनी बहुत अच्छा लगता है बट उसकी करने के लिए हिम्मत नहीं होती है। तो ब्यूटी पैजेंट जैसे मैंने यू नो आई वन इट, आई वाज लाइक कि अगर मैं मेहनत करके कर सकती हूँ, जीत सकती हूँ, तो एक्टिंग भी जो ये मतलब क्या है, बहुत अनकंफर्टेबल चीज़ है, राइट। आई डोंट हैव टू बी तन्वी, लाइक क्योंकि मैं तन्वी में इतनी कंफर्टेबल हूँ, तो ये भी गलत है। तन्वी को छोड़ के आपको काम करना है वो भी, और इट्स सो डिफिकल्ट। आई थिंक एक्टिंग इज़ वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट थिंग्स, क्योंकि आपको इतना झूठ बोलना होता है और मुझसे झूठ बोला ही नहीं जाता है। तो मुझे लगता है कि वो रोल कोई रोल एक्सप्लोर करने में बड़ा मज़ा आएगा, तो वाई नॉट। आई थिंक दैट्स अ ग्रेट थिंग, बिल्कुल जाना चाहूँगी मैं। अभी आपने जो कहा कि अभी आप मुंबई में उसी काम के लिए हाँ है, मुंबई जैसे इस फील्ड के लिए सपनों का शहर माना जाता है और उसमें कठिनाइयाँ भी बहुत सारी आती हैं। अभी आप जस्ट आई डोंट नो आपने कितने सारे प्रोजेक्ट्स किए हैं, आप जस्ट अभी शुरू कर रहे हैं, कौन सी कठिनाइयों का सामना आज आप मुंबई में कर रहे हैं? अभी तो कोरोना का टाइम है तो आप शायद अपने नेटिव प्लेस पे होंगे, बट जब आप मुंबई गए थे तो एग्जैक्टली उसके पहले आप कभी गए थे मुंबई? नहीं, बिल्कुल नहीं। तो वो मतलब ग्लैमरस का जो बैकग्राउंड लेके हम लोग मुंबई जाते हैं, क्या एग्जैक्टली आपका माइंड था कि अरे यार ये तो बहुत खतरनाक शहर है, इतने सारे लोग, हम लोग कैसे सर्वाइव कर पाएंगे? क्या था आपका एक्सपीरियंस? मुझे तो बड़ा ही बॉम्बे जाने के बाद बहुत सपने होते हैं ना, अरे नेक्स्ट डे ही हमें लॉन्च मतलब पीपल आर वेटिंग फॉर मी, वो ऐसा होता है ना ड्रीमी लड़की, वैसा वाला एटीट्यूड था मेरा। और मैं जैसे ही बॉम्बे गई मुझे लगा ओ माय गॉड, ये बहुत ही लोनली शहर है, मतलब नोबडी रियली टॉक्स टू यू। जो हमारा नेटिव छोटे टाउन्स होते हैं उसमें एवरीबडी टॉक्स टू यू, बहुत मज़े आती हैं यहाँ पे, बट वहाँ पे बहुत मुश्किल है वो रहना। लेकिन आई हैव रियलाइज्ड अबाउट ग्लैमर इंडस्ट्री वो ये कि इट इज़ नॉट एट ऑल ग्लैमरस, लाइक आई डोंट थिंक इट इज़ ग्लैमरस एट ऑल, इट इज़ वेरी वेरी डिफिकल्ट, इट्स वेरी वेरी हार्ड। और मैंने कुछ एड्स अभी किए हैं और उसमें भी ऐसा होता था कि पूरी रात हम शूट कर रहे हैं और कभी कभी तो 2 दिन तक हम शूट ही कर रहे हैं। 12 घंटे की शिफ्ट? हाँ, 12 घंटे की शिफ्ट होती थी और मुझे याद है मैं सेट पर ही सो गई और वापस सुबह उठ के हमने वापस शुरू कर दिया और मुझे लगा यार ये तो ग्लैमर नहीं है लग रहा है, ये तो बड़ा मुश्किल सा काम लग रहा है। वो दिखता है, उसके पीछे का बहुत अलग होता है, अलग ही है, बट इट इज़ सो मच फन। पर बहुत मज़ा आई, मतलब वो एक्सपीरियंस करने मुझे बहुत अच्छा लगा, ऐसा लगा कि मैंने मेहनत की है। तो अब तो यही चल रहा है, मैं ऑडिशंस कर रही हूँ अब, और ऑडिशन में रिजेक्शन भी मिल रहे हैं और ये भी एक्सपीरियंस कर रही हूँ। पर रिजेक्शन की तो मुझे आदत है, कोई दिक्कत नहीं रिजेक्शन में, वो तो पहले ट्रेनिंग हो चुकी है पहले ट्रेनिंग हो गई हारने की। तो मुझे रिजेक्ट होती तो बहुत सही लगता है एक्चुअली। फिर मैं पूछती हूँ अरे क्या रॉन्ग हुआ सर, तो बोलते नहीं आप कैरेक्टर से मैच नहीं हुए, वो उनकी अलग अलग चीज़ें होंगी। बट एवरी ऑडिशन इज़ लाइक माई क्लास, यू नो थिएटर क्लास जो कर रही हूँ, ऐसा लगता है मुझे। हाँ, बस यही चल रहा है, पर मुझे बहुत मज़ा आ रही है। तन्वी जी, आज आपके जैसे बहुत सारे हमारे जो छोटे गांव की लड़कियां हैं, छोटे शहर की लड़कियां हैं, जो बहुत बड़े बड़े सपने देखना चाहती हैं,
और इस ब्यूटी जो अपना ब्यूटी जो फील्ड है उसमें आना चाहती हैं, उनके लिए आज आप क्या मैसेज देंगे हमारे दर्शकों को? मुझे लगता है कि कोई भी, अगर ऐसे नहीं होता है कि हर एक इंसान को ब्यूटी में जाना चाहिए बिकॉज बहुत ग्लैमरस है। मैं ब्यूटी में गई क्योंकि ब्यूटी पैजेंट्स में इसलिए गई क्योंकि मुझे रात को सपने में भी वही आता था, तो मुझे इतना पैशन था उसके लिए। अगर आपके अंदर पैशन है आई थिंक, और अगर आपकी फैमिली सपोर्ट करती है, आई रियली थिंक फैमिली का सपोर्ट इज़ सो इम्पॉर्टेंट इन दिस, तो वाई नॉट। ये जो हम बोलते हैं ना छोटे शहरों की लड़कियाँ, उसमें आई थिंक उन लड़कियों में ज़्यादा हंगर होती है और ज़्यादा करने की जिद होती है, बिकॉज वी हैव टू प्रूव इट टू एवरीवन कि यार हम छोटे गांव से तो क्या हुआ, हम भी कर सकते हैं, हम में सब कुछ है जो बड़े शहरों की लड़कियों में है। और आजकल तो ऐसा है ही नहीं बिकॉज एवरीथिंग इज सो ग्लोबलाइज्ड और एक्सपोजर इज द सेम फॉर एवरीवन। इंटरनेट सभी के पास है, यूट्यूब सभी के पास है, तो सीख तो सभी सकते हैं घर बैठे बैठे। तो मैं सिर्फ सारी लड़कियों को यही बोलूँगी, अगर वो सपना आपको सोने नहीं दे रहा है तो यू शुड गो फॉर इट रिगार्डलेस ऑफ एनीथिंग। वाह तन्वी जी, एक थोड़े से समय में बहुत अच्छी इन्फॉर्मेशन हमें जानने मिली। आपका जो एक अच्छे से ट्रैवल था, जो विनिंग ट्रैवल जो जिसे हम कहेंगे, वो हमें जानने को मिला, बहुत अच्छा लगा। एक पॉजिटिव वाइब्स आज आपसे हमें मिली और हमारे दर्शकों को हम उसे पहुंचा सके, हम इसके लिए हमारा ये सौभाग्य है। ईश्वर आपके और आपके इस काम को बहुत सक्सेस दे। एंड आई एम सो ग्रेटफुल कि आपने मराठी से पूरा हिंदी में स्विच मार दिया मेरे लिए। या वेरी नाइस। आई होप कि नेक्स्ट इंटरव्यू तक मैं मराठी सीख जाऊँ और फिर मैं पूरा मराठी में बोलूँ। पर थैंक नेक्स्ट यू। इंटरव्यू शायद आप लोग मराठी में करें। हाँ, वही मैं चाहती हूँ। थँक यू सो मच। तर मित्रांनो, ह्या होता तन्वी मल्हार. बघा, त्यांच्या पेरेंट्सचा त्यांना सपोर्ट होता म्हणून आज ते यशस्वीरित्या आपली यशस्वी वाटचाल करू शकतात. असाच सपोर्ट आपल्या अनेक युवतींना तो हवा आहे. कदाचित आजच्या इंटरव्ह्यूमधून आपल्याला ते कळालंच असेल कुठल्या पद्धतीची तन्वी जी आज वाटचाल करता आहात. असेच वेगवेगळे मान्यवर आपण आपल्या कट्ट्यावर आमंत्रित करत राहणार आहोत. तोपर्यंत आपण पाहत राहा जागर जनस्थान, जागर कट्टा. धन्यवाद.